वेलकम स्टुडंट्स इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत EVS पार्ट 1. आणि यामध्ये आपला 22nd चॅप्टर आहे ग्रोथ अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, म्हणजे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास. तर ओके, तर हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरचा आज आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या आधीचे सुद्धा जे सर्व चॅप्टर्स आहेत याची एक्सरसाइज ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते आधीची एक्सरसाइजसुद्धा बघू शकता. सो तुम्ही जर चॅनलवरती आता नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल, तेही बघता येतील. सो याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट्स द सॉल्युशन, म्हणजेच काय करावे बरे. तर त्यांनी काय सिच्युएशन दिली आहे. कबीर वॉन्ट्स टू बी अ प्रोफेसर ऑफ झूलॉजी. व्हॉट कॅन ही डू टुडे टू प्रिपेअर फॉर दॅट. ॲक्च्युली कबीर हा एक मुलगा आहे, त्याला पुढे जाऊन प्राणीशास्त्राचा प्रोफेसर व्हायचा आहे. तर त्यासाठी त्याला आत्तापासून काय काय प्रिपरेशन करावं लागेल. आन्सर बघा, कबीर शुड स्टडी रेग्युलरली अँड सिन्सिअरली. तर त्याने अभ्यास हा व्यवस्थित केला पाहिजे. ही शुड लर्न टू स्पीक इन पब्लिक बाय पार्टिसिपेटिंग इन एज्युकेशन कॉम्पिटिशन. Also, he should do the project work given by the teacher and explain it in the class to his friends. By doing all these things, he will develop all the skills necessary for becoming a professor. Next आहे second question. Use your brain power. आणि यामध्ये A. What skills do we already have before we learn to ride bicycle? ते सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्याकडे कोणते स्किल असले पाहिजेत. सो आन्सर बघा, बिफोर रायडिंग बायसिकल वी नो टू वॉक, रन, जम्प, क्लाइंब, स्केप अँड हॉप. म्हणजे धावणे, चालणे, उडी मारणे, चढणे, ओके, किंवा हॉपिंग जे आपण म्हणतो, उंच उडी टाईप, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. हेन्स वी आर एबल टू क्लाइंब अँड सिट ऑन अ बायसिकल अँड बॅलेन्स इट बाय टचिंग द ग्राउंड विथ आवर लेग्स. B. Suman wishes to run a restaurant of her own in the future. Which of the skills she is learning today will be used in her future occupation? सुमनला पुढे जाऊन स्वतःचं हॉटेल काढायचं आहे, तर त्यासाठी तिला आत्तापासून कोणकोणते स्किल शिकलं पाहिजेत जे की तिला फ्युचरमध्ये उपयोगी पडतील. The following skills mentioned below which she is learning today will be of help to Suman. The skill of the cooking meals, स्वयंपाक बनवणे, writing down the recipes, वेगवेगळ्या ज्या रेसिपी असतात त्याच्या जे पदार्थ असतात त्याच्या रेसिपीज लिहून ठेवणे, keeping an account of money spent, making the list of grocery item needed, serving food, packing food, cleaning the table, etc. are some of the few skills which will help her to run a restaurant in future. Question third. Answer the following questions. यामध्ये A. What is mean by hereditary? आणि explain म्हणून सांगितलं आहे पुढे. ओके, हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता. People of one family shows similarities in physical characteristics in many ways. Some features or traits are like our grandparents, some like our parents, and some like our brothers and sisters. म्हणजे आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे आपले केसांची स्टाईल म्हणा, किंवा आपला नाक, आपला रंग, आपली उंची, ओके, तर हे सगळं काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे आपल्याला आपल्या आजोबांकडून, आजी आजोबांकडून, किंवा आपले जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून, किंवा आपले जे बहीण भाऊ आहेत यांच्याकडून, किंवा त्यांच्याशी असे रिलेटेड सिमिलरिटीज आपल्यामध्ये येतात. Being born, इथे born शब्द आहे. Being born with certain features or traits on common with the members of our family is called hereditary. तर आपल्या फॅमिली मेंबर्सच्या प्रमाणे आपल्यामध्ये काही साम्य असणं यालाच हेरिडिटरी असं म्हटलं जातं. What differences do we see between children in primary classes and children in standard? 5th standard, actually the 5th standard आहे.
म्हणजे प्री प्रायमरी क्लासेस म्हणजे लहान बाल गटातली जी मुलं असतात त्यांच्यातला आणि 5वीच्या वर्गात शिकणारा मुलगा यांच्यामधला काय फरक आहे बघा. प्री प्रायमरी चिल्ड्रन आर नॉट एबल टू रीड अँड राईट. They cannot dress on their own. They cannot tie shoelaces, comb their hair, etc. They are dependent on their mother, teachers, and ayah for everything. Whereas the standard, fifth standard, child can read and write, dress on his own. He can do most of the routine work independently. See, what changes take place in us from birth till adulthood. तर जन्मापासून आपल्या वृद्धावस्थेपर्यंत आपल्यात काय काय चेंजेस होतात. आन्सर. ॲट बर्थ अवर वेट इज 2 to 3 kg. By the time we reach adulthood, it becomes 50 to 60 kg for men and 45 to 50 kg for women. Our height also increases 4 to 5 times. Then the brain development from birth till the age of 6. Later, the structure of the brain becomes very complex. Next, at the age of the 12 to 14, many other major changes take place in the body. D. Name any 3 skills you have acquired. तर तुम्ही कोणते कोणते अशी स्किल्स आहेत जे आत्मसात केलेले आहेत. Okay, the skills that I have acquired are skipping, jumping, reading, writing, cycling, etc. E. What is mean by physical growth? म्हणजे वाढ म्हणजे काय विचारलेला आहे. The growing in height and weight from childhood to adulthood is called physical growth. नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ, ट्रू अँड फॉल्स. तर यामध्ये ए. अ बेबी ग्रॅज्युअली लर्न टू परफॉर्म न्यूली लर्न टास्क विदाउट मेकिंग मिस्टेक. सो दिस स्टेटमेंट इज अ ट्रूथ. बी. ॲट बर्थ वी ऑलरेडी लर्न ऑल स्किल्स. तर हे चुकीचं आहे. आपल्या जन्मापासूनच आपण सगळे स्किल्स शिकलो आहोत का? नाही. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स स्टेटमेंट. क्वेश्चन सी. वी कॅन नॉट मॅनेज ऑल अवर टास्क एंटायरली बाय अवरसेल्व्स. तर आपली जी सगळी कामं आहेत ती आपण स्वतः मॅनेज करू शकतो का? तर आपण ती सगळी कामं स्वतः सगळी एकट्याने पार पाडू शकत नाही. सो इथे येणार फॉल्स. आपल्याला थोडीफार का असताना मदत घ्यावी लागते इतरांची. दे. आवर हाईट इन्क्रीजेस फ्रॉम बर्थ टिल वी ग्रो ओल्ड. म्हणजेच आपली उंची ही आपल्या जन्मापासून आपण वृद्ध होईपर्यंत वाढते. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. एक ठराविक एज लिमिट असतं तिथपर्यंत ती वाढते. सो हे स्टेटमेंट इज अ फॉल्स स्टेटमेंट. चला, इथेच आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.